हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण जेव्हा एखादी गोष्ट करत असतो तेव्हा त्या गोष्टीतलं सगळी इत्थंभूत माहिती आपल्याला असणं फार गरजेचं आहे. आणि आजही आपण आता सध्या 21-22 वर्षाचे आहोत, त्यामुळे आपण डिसिजन मेकिंग असणारे यूथ आहोत इंडियाचे. त्यामुळे एखादी गोष्ट आपण जर करत असाल तर त्या गोष्टीचं टोटल ॲनालिसिस आपल्याजवळ असलं पाहिजे. जसं की आता ॲग्रिकॉस जे आहे ते सगळे MCRच्या परीक्षेच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहेत. तर ही MCRची जी ॲडमिशन प्रोसेस आहे यासाठी बरेच जण जे आहेत ते खूप चांगले मार्क घेऊन पास झालेले असतात, परंतु त्यांना ना हवं तसं कॉलेज किंवा हवा तसा विषय त्यांना मिळत नाही ॲडमिशनसाठी. मग याचं काय होतं नेमकं, याच्यात चुकी काय होतात मुलांच्या? तर याच्यातली सगळ्यात महत्त्वाची त्रुटी जी आहे ती अशी आहे की मुलं खूप जास्त एफर्ट्स घेतात परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी, परंतु फॉर्म भरत असताना ब्राउचर वाचण्याची बिलकुल कष्ट घेत नाहीत किंवा ब्राउचरमधल्या सगळ्या गोष्टी किंवा मागचा कट ऑफ वगैरे या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करण्यामध्ये मुलं जास्त एफर्ट घेत नाहीत. तर यामुळं थोडंसं घोडं तुमचं पाणी पितंय. जर ह्या ॲनालिसिससाठी तुम्ही थोडासा वेळ दिला, थोडंसं आणखीन कष्ट घेतले किंवा ॲटलिस्ट आमचे व्हिडिओ जरी पाहिले तरी तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी ह्या क्लिअर होतील आणि तुम्हाला पाहिजे तसं कॉलेज, पाहिजे तसा प्रिफरन्स टाकून मिळवता येऊ शकतं. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ॲनालिसिस खूप महत्त्वाचा आहे. असंच थोडंफार ॲनालिसिस जे आहे ते आपण ह्या पुढे येणाऱ्या 2-3 व्हिडिओमधनं करणार आहोत. तर आत्ताचा हा पहिला व्हिडिओ असणार आहे. यानंतर काहीच वेळामध्ये जे डॉक्युमेंट्स तुमचे मार्क्स वाढू शकतात अशा डॉक्युमेंट्सवर दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे आणि लगेच आज संध्याकाळी 4:30 वाजता तुम्हाला लाईव्ह यायचं आहे. त्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला प्रिफरन्स कसे टाकायला पाहिजेत, प्रिफरन्स टाकताना तुम्हाला काय विचार करायला पाहिजे, तुमची कोणत्या गोष्टीची क्लॅरिटी पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित चर्चा करणार आहे. ठीक आहे. सो हा एक व्हिडिओ रेकॉर्डेड असणार आहे, यानंतरचा व्हिडिओ रेकॉर्डेड आणि नंतर 4:30 वाजता मात्र सगळ्यांनी लाईव्ह यायचं. ठीक आहे. सगळे व्हिडिओ बघा. सगळ्या व्हिडिओमध्ये इत्थंभूत माहिती आहे तुम्हाला MCRच्या ॲडमिशन प्रोसेसची आणि प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित ॲनालिसिस आहे. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची सूचना अशी आहे की जे कोणी विद्यार्थी आपले आहेत जे आता या ॲडमिशन प्रोसेसमध्ये एंगेज आहेत त्या सगळ्यांना एक ग्रुप आपण केलेला आहे व्हॉट्सअपला. त्यांचं MCRचं काउन्सिलिंग आहे. ठीक आहे. त्यात आपण काउन्सिलिंग रिलेटेड बाकी गोष्टी नेहमी टाकत असतो. तर त्यामध्ये आपले एक सिनियर आहेत गणेश सर, म्हणजे माझे ज्युनियर आहेत, तुमचे सिनियर आहेत गणेश सर. तर गणेश सर तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित तुमचे डाऊट्स क्लिअर करतील किंवा तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील. तर त्यांनी काल मागच्या राऊंड 1 आणि राऊंड 2चे दोन्हीचेही व्यवस्थित कट ऑफ टाकलेले आहेत. ठीक आहे. सो त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला कामाच्या आहेत. जर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जा. आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याची लिंक मी आपला हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला की लगेच टाकून देतो. ओके. ठीक आहे. चलो. तर महत्त्वाचं असं आहे की MCR PGचं ॲडमिशन घेत असताना नेमकं कोण्या विद्यापीठामध्ये कोण्या विषयाच्या किती जागा आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याशिवाय तुम्ही प्रिफरन्स टाकू शकत नाही. जर मुलं अंधाधुंदपणे प्रिफरन्स टाकत असतील तर त्यांना कॉलेजला ॲडमिशनसुद्धा अंधाधुंदपणे भेटेल आणि मग तिथं गेल्यावर त्यांना कळेल की अरे एवढा कमी मार्काचा मुलगा तिथं चांगल्या ठिकाणी लागला आणि मला चांगले मार्क असून मी इथं आहे, हे तुम्हाला नंतर कळेल. तर हे नंतर तुमचं रिग्रेट होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा. कोण्या विषयाच्या कोण्या विद्यापीठात किती जागा आहेत हे आपल्याला माहिती आहे का, माहिती असायला पाहिजेत, कारण हे ब्राउचरमध्ये टाकले त्यांनी, व्यवस्थित टेबल दिलेला आहे. ठीक आहे. आणि हे आरक्षणासाठी पण बऱ्याच जणांचे फोन येतात की सर आमचं आरक्षणाची सीट कोणत्या डिपार्टमेंटला असेल, तर याच्याविषयी सुद्धा मी बोलतो. तर सगळ्यात महत्त्वाचं ब्राउचरमध्ये त्यांनी सरळ काय दिलेलं आहे बघा, सरळ कोण्या विद्यापीठामध्ये किती जागा आहेत हे त्यांनी व्यवस्थित टेबल दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. बघून घ्या. जे मेन विद्यापीठ आहेत 4 विद्यापीठ आहेत कृषी विद्यापीठ. ठीक आहे. मेन 4 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत. तर यापैकी बघून घ्या. MPKV राहुरी, VNMKV परभणी, PDKV अकोला आणि BSKKV दापोली. ह्या 4 विद्यापीठांमध्ये एकूण किती जागा असणार आहेत कशाच्या, याच्या ॲग्रीच्या, BSc ॲग्रीच्या. ठीक आहे. MSc ॲग्रीच्या जागा किती असणार आहेत हे त्यांनी दिले. राहुरीमध्ये एकूण 308 जागा असणार आहेत. 308 जागा असणार आहेत. ठीक आहे. अकोलामध्ये 277 जागा असणार आहेत. 277 जागा असणार आहेत. परभणीमध्ये 250 जागा असणार आहेत. ठीक आहे. आणि दापोलीमध्ये एकूण 58 जागा असणार आहेत. कशाच्या, MSc ॲग्रीच्या बोलतोय मी. ठीक आहे. ॲग्रीच्या बोलतोय. ठीक आहे. ॲग्रीच्या, MSc ॲग्रीच्या एवढ्या जागा असणार आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये MPKVच्या अंडर बरेच कॉलेज येतात. MPKVच्या अंडर राहुरीचं इटसेल्फ एक PGI कॉलेज येतं, पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट, धुळ्याचं येतं, कोल्हापूरचं येतं, पुण्याचं येतं. ठीक आहे. आणि बारामतीचं एक प्रायव्हेट कॉलेज येतं. परभणीच्या अंडर परभणीचं इटसेल्फ एक मेन कॅम्पसचं कॉलेज येतं, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी. त्याच्यानंतर बदनापूरला MSc आहे, नंतर लातूरला MSc आहे. ठीक आहे. ओके. अकोलाला MSc अवेलेबल आहे आणि नागपूरला MSc अवेलेबल आहे. आणि दापोलीला इटसेल्फ युनिव्हर्सिटीमध्येच एक कॉलेज आहे. तर या सगळ्यांचे मिळून त्यांनी सांगितले MPKV अंडरचे सगळे कॉलेजेस मिळून 308 जागा आहेत.
VNMKVचे सगळे कॉलेज आणि सगळे डिपार्टमेंट मिळून 250 जागा आहेत. तर हे तुमच्या लक्षात असू द्या, सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत त्या MPKVमध्ये आहेत. परंतु MPKVचा जो कार्यक्षेत्र आहे तो सुद्धा सगळ्यात जास्त मोठा आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कार्यक्षेत्र मोठं असणारं विद्यापीठ हे MPKV आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रायव्हेट कॉलेजेस कोण्या विद्यापीठाअंतर्गत आहेत, तर ते सुद्धा MPKV अंतर्गत आहेत. याचा अर्थ MPKVच्या अंतर्गत असणारा स्टुडंटचा मॉब, स्टुडंटचा क्राऊड सुद्धा सगळ्यात जास्त असणार आहे. ठीक आहे, चलो. सो MPKVच्या अंडर जागा जास्त आहेत, स्टुडंट जास्त आहेत, ओके, आणि त्यामुळे क्राऊड पण जास्त असणार आहे. VNMKVच्या अंडर ॲज पर MPKV थोडेसे कमी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यामुळे कमी स्टुडंट्स आहेत आणि त्यामुळे जागाही थोडंफार कमीच आहेत MSCच्या. ठीक आहे, PDKV BSKKV सेम, ओके. तर या अंतर्गत ह्या 308 ज्या जागा आहेत याचं स्प्लिटिंग कसं होणार आहे बरं. ह्या 308च्या 308 जागा आहेत त्या पूर्ण आपल्या MCR थ्रू भरल्या जाणार आहेत का, तर नाही. यापैकी त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की 30% जागा या ICR थ्रू भरल्या जाणार आहेत. ICRची जी एक्झाम होते, ठीक आहे, JRF एक्झाम जी होते, ठीक आहे, त्या अंतर्गत त्या भरल्या जाणार आहेत. 30% म्हणजे किती बरं, 308च्या 30%, ठीक आहे, 10% म्हणजे 30 म्हणजे 90 जागा, जवळपास 90 जागा या ICR थ्रू भरल्या जाणार आहेत. म्हणजे 308 - 90 जर केलं तर जवळजवळ फक्त आणि फक्त 210 जागा तुमच्या नशिबात आहेत. MCRच्या स्टुडंटच्या नशिबात 210 जागा MPKVच्या आहेत. याच्या किती जवळपास 75 जर मायनस केले तर 175 जागा VNMKVच्या आहेत आणि PDKVच्या सेम 30% कमी करायचं. ओके, ठीक आहे. सो हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. या जागांपैकी 30% जागा ICR साठी रिझर्व्ह आहेत. ओके, लक्षात आलं. ह्या जागा टोटल आहेत, त्यापैकी 30% ICRच्या आणि उरलेल्या MCR साठी असणार आहे. ठीक आहे, ओके. आता हे झालं ॲग्रीचं. ॲग्रीच्या नंतर मुलांचा जास्त प्रिफरन्स असतो हॉर्टिकल्चरला. तर हॉर्टिकल्चरमध्ये सुद्धा राहुरीमध्ये 34 जागा आहेत, अकोलामध्ये 37 जागा आहेत, परभणीमध्ये 37 जागा आहेत आणि दापोलीमध्ये 32 जागा आहेत. ठीक आहे. सो टोटल हे जे 890 जागा तुम्हाला दिसत आहे MSc ॲग्रीसाठीच्या, ह्या सगळ्या मिळून जे 890 जागा आहेत, तर या 890 पैकी 30% जर मायनस केले तर 9×7 270 मायनस करायचे. 270 मायनस केले तर 820 मधून 200 जर गेले तर 620. माझं गणित थोडंसं कच्चं आहे, पण तरी पण बघा, माझ्या मते 620 जागा ह्या MCAR साठी असणार आहेत. ठीक आहे, आणि उर्वरित जागा ह्या ICR साठी असणार आहेत, ॲग्रीच्या पोरांनी, ॲग्रीला ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी. ठीक आहे, ओके. तर आता ह्याच्यामध्ये स्प्लिटिंग आणखीन त्यांनी दिलेलं आहे, व्यवस्थित डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आपण हे मॅट्रिक्स जे आहेत, हे टेबल जे आहेत, हे शक्यतो वाचण्याचा कंटाळा करतो, पण हे वाचा. हे वाचल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही काही गोष्टी. ठीक आहे, बघा आता कृषी विद्या म्हणजे काय, ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीच्या जागा कुठं कुठं किती किती आहेत त्यांनी दिलेलं आहे. राहुरी अंतर्गत पुण्याला 6 जागा आहेत, PGIला 15 जागा आहेत. PGI म्हणजे राहुरीचं मेन कॉलेज, 15 जागा आहेत. कोल्हापूरला 6 आहेत, धुळ्याला 6 आहेत, बारामतीला 3 आहेत. ठीक आहे, ओके, चलो आलं लक्षामध्ये. त्यानंतर अकोलामध्ये जर पाहिलं तर मेन कॅम्पसला 24 जागा आहेत, अमरावतीला एकही जागा नाही आणि नागपूरला 12 जागा आहेत. परभणी कॉलेजला जर पाहिलं तर मेन कॅम्पसला 13 जागा आहेत, लातूरला 12 जागा आहेत आणि बदनापूरला 6 जागा आहेत आणि दापोलीला इटसेल्फ मेन कॅम्पसला 8 जागा आहेत ॲग्रोनॉमीच्या. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रोनॉमीला ॲडमिशन घ्यायचे, बऱ्याच जणांचं असं असतं की मला ॲग्रिकल्चरमध्ये एक स्पेसिफिक विषय जो आहे तो खूप आवडतो आणि त्याच्यामध्ये मला MSc करायला आवडतं. बऱ्याच जणांना एंटो खूप आवडतो, बऱ्याच जणांना जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंग खूप आवडतं, बऱ्याच जणांना डेअरी सायन्स खूप आवडतं, हो की नाही, AHDS ॲनिमल हस्बंडरी डेअरी सायन्स. मग तुम्हाला ते माहीत पाहिजे की कोण्या कॉलेजला आपल्यासाठी जास्त जागा आहेत, कोण्या कॉलेजला आपल्यासाठी जागा व्यवस्थित आहेत, जिथं आपण बसतो, तिथं आपण फिट करू शकतो आणि या सगळ्या ॲनालिसिस नंतर तुम्ही तुमची प्रिफरन्स ठरवू शकता. ओके, सो ॲनालिसिस शिवाय तुम्ही प्रिफरन्स ठरवू नाही शकत. समजा मला पाहिजे इकॉनॉमिक्स, ठीक आहे, मला आता माझ्या वेळेसचा असा इन्सिडन्स होता की मला इकॉनॉमिक्स किंवा एक्सटेन्शनच पाहिजे, दुसरं मी काही करू शकत नव्हतो. मला माहीत होतं आपल्याला सगळ्यात बेस्ट जे आहे सुटेबल सायन्स ते इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन आहे. मग मला इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शनच्या कुठं कुठं किती किती जागा आहेत हे तर माहीत पाहिजेत. ॲटलिस्ट मी जर गेलो आणि मी टाकलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे इकॉनॉमिक्स, पुण्याला इकॉनॉमिक्सची एकही जागा नाही, डिपार्टमेंटच नाही तिथं, कसं शक्य ॲडमिशन भेटणं, हो की नाही. सो हे ॲनालिसिस पाहिजे. हा जो टेबल आहे हा फार महत्त्वाचा आहे. तर हे बघा, कृषी ॲग्रोनॉमीला ह्या अशा जागा आहेत. त्याच्यानंतर GPBला सुद्धा पुण्याला 6 जागा आहेत, PGIला 15 जागा आहेत, कोल्हापूरला 6 आहेत, धुळ्याला 4 आहेत, बारामतीला 3 आहेत. ठीक आहे, आता मी वाचून दाखवण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही जर हे स्क्रीनशॉट काढलं किंवा इव्हन तुम्ही जे आपलं हे आहे जे ब्राउचर आहे त्या ब्राउचरमधून हा टेबल व्यवस्थित वाचला 2.2 मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमतामध्ये हे त्यांनी दिले 2.2.1A मध्ये, ॲग्रीचे दिले 2.2.1B मध्ये त्यांनी हॉर्टिकल्चरचं दिले. ठीक आहे, तर आता हे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला की नेमकं कोण्या विद्यापीठाअंतर्गत कोण्या कॉलेज अंतर्गत किती जागा आहेत तर हे तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे, आता हे 15 विषय असल्यामुळे मी सगळेचे सगळे वाचत नाहीत, पण याच्यात खास करून कशावर लक्षात ठेवायचं तर मेट्रोलॉजी हा एक विषय बघा, याच्या जागा फक्त आणि फक्त पुण्याला आहेत.
ठीक आहे, आणि परभणीला आहेत. महाराष्ट्रात फक्त 2च ठिकाणी यांच्या जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे IWM नावाचं आहे, इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट, याच्या जागा फक्त राहुरीला आहेत मेन कॅम्पसला. ठीक आहे. आणि बाकी महाराष्ट्रात कुठेच जागा नाही आहेत. ठीक आहे. जर काही लोक असे असतील की ज्यांना कसंही करून राहुरीच पाहिजेत, कसे करून राहुरी पाहिजेत, मेजर भेटो मायनर भेटो, आम्हाला अकॅडमिक्सचं काही घेणं नाही, तर अशांसाठी IWM हे एक व्यवस्थित डिपार्टमेंट आहे, इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट. याच्यामध्ये फार कमी लोक ॲडमिशन म्हणजे प्रिफरन्स टाकतात, फार कमी लोकांना इंटरेस्ट असतो. आणि हे जागासुद्धा फक्त महाराष्ट्रातून ह्या एकाच कॉलेजला आहेत. राहुरी कॅम्पसच जर पाहिजे असेल तर IWM इज बेटर ऑप्शन. त्यानंतर जैव रसायनशास्त्र. ठीक आहे. जैव रसायनशास्त्राच्या सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात फक्त एका ठिकाणी जागा आहेत, त्या म्हणजे राहुरीमध्ये. ठीक आहे. ओके. बायोकेमिस्ट्री म्हणतात त्याला, बायोकेमिस्ट्री. ठीक आहे. बायोकेमिस्ट्रीच्या सुद्धा जागा, ज्यांना फक्त राहुरी पाहिजेत आणि बाकी काही घेणं नाही, फक्त कॅम्पस पाहिजे तुम्हाला चांगला, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे, तर मग तुम्ही बायोकेमिस्ट्री असेल किंवा IWM असेल अशा गोष्टींकडे फोकस करू शकता. ज्यांना पुणे कॉलेज पाहिजेत, पुणे कॉलेज पाहिजेत आणि तो तुम्हाला मेजर मायनर अकॅडमिक्सचा काही संबंध नाही, तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे, तिथलं वातावरण तुम्हाला सुटेबल वाटतंय, तर मग तुम्ही हे मेट्रोलॉजीसारख्या डिपार्टमेंटकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. ओके. चलो. त्याच्यानंतर व्यवस्थित तुम्हाला आणखीन काय सांगता येईल मला, एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स सगळीकडेच खूप जागा आहेत, भरपूर, काही टेन्शन नाही. ठीक आहे. सीट टेक्नॉलॉजीची जागा बघा, फक्त मेन कॅम्पसलाच आहे सीट टेक्नॉलॉजीची जागा, फक्त अकोल्याला आहे, राहुरीला आहे, परभणीला आहे. ठीक आहे. दापोलीला तर सीट टेक्नॉलॉजीच्या जागा पण नाही आहेत. सो सीट टेक्नॉलॉजी बरोबर आहे. हे फक्त मेन कॅम्पसला जर तुम्हाला पाहिजे असेल, ऑप्शन टाकायचं असेल, तर सीट टेक्नॉलॉजी इज बेटर ऑप्शन, कारण हे मायनर डिपार्टमेंट आहे, याच्याकडे खूप कमी जणांचं लक्ष असतं. ठीक आहे. पॅथॉलॉजीचं पण सेम आहे, पॅथॉलॉजीला सुद्धा फक्त मेन कॅम्पसला जागा आहे, राहुरीला, अकोल्याला, त्यानंतर नागपूरला एक आहे आणि परभणीला एक आहे. ठीक आहे. दापोलीला 3 जागा आहेत. सो असं प्रत्येक विषयाचं ॲनालिसिस करा व्यवस्थित. सॉईल सायन्स हा एक मेजर विषय समजला जातो, तर सॉईल सायन्सचे पण सगळीकडे जागा आहेत, 107 जागा आहेत ओव्हरऑल. ठीक आहे. 106 जागा आहेत एंटोमॉलॉजीच्या, 102 जागा आहेत एक्सटेन्शनच्या, 88 जागा आहेत इकॉनॉमिक्सच्या, 109 जागा आहेत ॲग्रोनॉमीच्या आणि 91 जागा आहेत GPBच्या. ठीक आहे. ओके. सो हे असं ॲनालिसिस, हे जे टेबल आहे याचं व्यवस्थित थोडंसं अभ्यास करा. हे सगळं तुमचा जो आवडीचा विषय त्याला कुठं किती जागा आहेत हे टिपून ठेवा, डोक्यामध्ये टिपून ठेवा फक्त. ठीक आहे. तुम्हाला कॉलेज, आता तुम्हाला हे एक ठरवावं लागेल की तुम्हाला कॉलेज किंवा कॅम्पस प्रिफर करायचं आहे की विषय प्रिफर करायचा आहे. जर बऱ्याच जणांना असं असतं की मला कुठे भेटो पण ॲग्रोनॉमी पाहिजेत. ठीक आहे. तर तुम्हाला विषय महत्त्वाचा आहे. काही जणांना असं असतं की मला कोणतंही डिपार्टमेंट भेटो पण मला मेन कॅम्पस पाहिजेत, परभणी किंवा अकोला किंवा राहुरी, तर त्यांना तो प्रिमायसेस किंवा तो एरिया महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सो लोकेशन महत्त्वाचं आहे की विषय महत्त्वाचा आहे हे सुद्धा तुमच्या डोक्यात आधी फिक्स करा, त्यानुसार मग तुम्हाला प्रिफरन्स टाकता येतील. आणि हे का महत्त्वाचं आहे हे तुम्हाला संध्याकाळी 4:30 वाजता महत्त्वाचं सांगेल. ठीक आहे. प्रिफरन्स टाकताना हे का महत्त्वाचं आहे हे तुम्हाला नंतर सांगेल. ओके. तर ह्या सगळे 2 मुद्दे झाले. याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणाचा. आता बरेच जण मला फोन करताय, जसा माझा आपला हा नोटिफिकेशनचा हे केलाय मी, व्हिडिओ झाला तेव्हापासून मला पोरांनी कॉल सेंटरच करून टाकला, हॅलो सर, सकाळी 7:30 पासून संध्याकाळी 8-9 पर्यंत चालते. ठीक आहे. तर याच्यामध्ये बऱ्याच जणांचा असा मुद्दा आला की सर रिझर्वेशनच्या जागा आहेत, मी SC कॅन्डिडेट आहे किंवा मी ST कॅन्डिडेट आहे, तर मी फॉर्म कसा टाकू. तर तुम्हाला रिझर्वेशनच्या रिलेटेड कुठलंच वेगळं काही करायची गरज नाही, कारण तुम्हाला माहीतच नाही की कोणत्या डिपार्टमेंटला किती. आता फॉर एक्झाम्पल इथं आहे 6 जागा आहेत समजा. ठीक आहे. तर ह्या समजा सीट टेक्नॉलॉजीला 5 जागा आहेत, त्या 5 जागांपैकी किती जागा जनरलला आहेत आणि किती जागा SCला आहेत आणि किती जागा STला हे कोणीच नाही सांगू शकत. ठीक आहे. का? कारण याच्यामध्ये असतं रोस्टर सिस्टम असतं. ठीक आहे. आणि रोस्टर सिस्टम हा दरवर्षी चेंज होतं. फॉर एक्झाम्पल SC कॅटेगरीची जागा समजा यावेळेस राहुरीमध्ये सीटेकला दिली होती SCची. ठीक आहे. तर पुढच्या वर्षी ती सीटेकला राहील याची काही गॅरंटी नाही. पुढच्या वर्षी ती एक्सटेन्शनला जाऊ शकते. ठीक आहे. पुढच्या वर्षी ती GPBला जाऊ शकते, काहीच गॅरंटी नाही. ठीक आहे. ओके. तर त्यामुळं सेम असंच आहे, SC असेल, ST असेल, OBC असेल, कुठल्याही रिझर्वेशनचं जे आहे हे दरवर्षी रोटेट फिरत राहतं. ते एखादी जी जागा आहे, एखाद्या कॅटेगरीची जी जागा आहेत त्या दरवर्षी एकाच डिपार्टमेंटला नसतात, दरवर्षी त्या डिपार्टमेंटला बदलत राहतात, जेणेकरून कोणत्याही डिपार्टमेंटवर किंवा कोणत्याही कॅटेगरीच्या स्टुडंटवर अन्याय होऊ नये. ठीक आहे. सो हे तुमचं लक आहे की ती बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, माझ्या समोर मी पाहिलेलं आहे, माझे काही ज्युनियर होते ज्यांना मार्क्स फार कमी होते, परंतु त्यांची नशिबानं त्यांच्या कॅटेगरीची जागा मेजर डिपार्टमेंटला होती, त्यामुळे त्यांना कमी मार्क्स असताना, रँक कमी असताना सुद्धा चांगले डिपार्टमेंट भेटले राहुरीमध्ये. ठीक आहे. त्यांनी एक चूक नव्हती केली, त्यांनी सगळ्यात चांगलं काय केलं होतं, त्यांनी ऑप्शन सगळे व्यवस्थित टाकले होते.
तर हे तुम्हाला करावं लागेल की ऑप्शन टाकताना तुमच्या कॅटेगरीचा रिझर्वेशनचा विचार करायचा नाही सुरुवातीला, ठीक आहे. ते नंतर पुढे तुमच्या नशिबाने काय होईल ते होईल, कारण ह्या जागा रोटेट होत असतात. रोस्टर सिस्टम असते, रोस्टर सिस्टम ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, आपल्या लेवलला समजून घ्यायला ती थोडीशी अवघड जाणार आहे. त्यामुळे रिझर्वेशनच्या बाबतीत सुद्धा तुम्ही आता डोक्यात नका ठेवू की माझी ही कॅटेगरी आहे मग मला हे डिपार्टमेंट भेटेल का, ती कॅटेगरी आहे ती डिपार्टमेंट भेटेल का, मुश्किल आहे. जर तुम्ही मागचा कट ऑफ पाहून जरी तुम्ही म्हणले की सर मागच्या वेळेस एससीचा कॅन्डिडेट जो आहे तो इतक्या एक्स मार्काला समजा ॲग्रोनॉमीला लागला होता, मग यावर्षी लागेल का, काहीच गॅरंटी नाही भाऊ, कारण एससीची जागा गेल्या वर्षी ॲग्रोनॉमीला होती, पुढच्या वर्षी कोणी डिपार्टमेंटला सांगता येत नाही, किंवा यावर्षी कोणी डिपार्टमेंटला सांगता येत नाही, राईट. सो कट ऑफ पाहून सुद्धा तुम्ही तसं प्रेडिक्ट करू नका. जनरली माझं एवढंच सांगणं आहे की रिझर्वेशन नाही असं कन्सिडर करून तुम्ही फॉर्म भरत राहा, जेणेकरून ते तुमच्या नशिबात जर असेल एखादा मेजर डिपार्टमेंट मायनर डिपार्टमेंट ते तुम्हाला ते भेटून जाऊ शकते तिथं, ठीक आहे. ओके, चलो आणखीन काय मुद्दे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. तसं याच्यानंतर येणारा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्सने तुमचे मार्क्स वाढू शकतात. ओके, छोटे छोटे व्हिडिओ करतोय म्हणजे तुमचा बघण्यात जास्त वेळ जाऊ नये आणि तुम्हाला जास्त बोर पण होऊ नये, ठीक आहे. आणि छोटे छोटे व्हिडिओला जास्त शेअर करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुमच्या मित्रांमध्ये हे करा, थोडं शेअर करा व्यवस्थित तुमच्या MCRच्या स्टुडंटमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये. ओके, त्यानंतर पुन्हा एकदा सूचना सांगतोय, 4:30 वाजता लाईव्ह असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रिफरन्स कसे टाकायचे हे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. तर ह्या लेक्चरला सगळ्यांनी लाईव्ह राहायचं आहे. दुसरा मुद्दा असा की आपले टेलिग्राम जॉईन करून घ्या. टेलिग्रामला तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आली तर ती सुद्धा जॉईन करा. त्याच्यामध्ये गणेश सर तुम्हाला इंडिव्हिज्युअली जर कोणाचे काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकतात आणि गणेश सर तुम्हाला ते रिप्लाय देतील. ओके, ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट.